आपलं संविधान खरंच उसनं आहे की काहीतरी वेगळं? चला याचं उत्तर शोधूया. अनेक जण म्हणतात की आपलं संविधान म्हणजे उसणी पोतडी आहे. पण खरंच असं आहे का? सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. आपलं संविधान जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. आणि हे बनवायला किती वेळ लागला? तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस. मग याचा मुख्य आधार काय होता? तो होता 1935चा भारत सरकार कायदा. पण गंमत अशी आहे की आपले घटनाकार नुसते कॉपी पेस्ट करणारे नव्हते, तर ते मास्टर शेफ होते. त्यांनी जगभरातून बेस्ट इन्ग्रेडियंट्स निवडले आणि भारतासाठी एक खास डिश तयार केली. उदाहरणार्थ आपली संघराज्य पद्धत बघा, ती अमेरिकेसारखी नाही तर कॅनडाच्या जवळ जाणारी आहे. म्हणजे संघराज्य आणि एकात्मक शासन दोन्हींची वैशिष्ट्ये, म्हणूनच याला एक खास नाव दिलं गेलं. मग काय म्हणतात तज्ज्ञ या अनोख्या रचनेला? चला वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतं पाहूया. ही स्लाइड खूप महत्वाची आहे. केसी वेअर म्हणतात अर्धसंघराज्य, तर ऑस्टिन म्हणतात सहकारी संघराज्य. सोप्या भाषेत वेर म्हणतात की भारत मुळात एकात्मक आहे, पण त्यात संघराज्याची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे हे फक्त उसने घेणं नाही, तर वेगवेगळ्या कल्पनांना एकत्र करून काहीतरी नवीन तयार करणं आहे. भारताने ब्रिटन आणि अमेरिकेच्या पद्धतींमध्ये एक अनोखा सुवर्णमध्य साधला आहे. हे खूपच खास आहे. थोडक्यात ही कॉपी नाही, तर भारताच्या विविधतेसाठी तयार केलेला एक अगदी नवा उपाय आहे.